विद्यार्थी मित्रांनो, आज हा अत्यंत महत्त्वाचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवतोय। याच्यामध्ये आपण एखाद्या वस्तूची मागणी केव्हा पूर्ण होते हे आपल्याला इथे पाहायचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं आहे की मागणीसाठी 3 अटींची पूर्तता झाली तर मागणी पूर्ण होते। एखाद्या वस्तूची मागणी पूर्ण होण्यासाठी त्या व्यक्तीकडे तीन बाबी असणं आवश्यक आहे। त्याच्यामधले सर्वात प्रथम काय असेल ते तुम्ही गेस करा। नसेल आठवत तर मी सांगतो। विलिंगनेस टू पे, विलिंगनेस टू पे म्हणजे पे करण्याची कॅपॅसिटी, क्रयशक्ती असावी लागते। सर्वात महत्त्वाचा, क्रयशक्ती असल्याशिवाय कोणतीही वस्तू आपण खरेदी करू शकत नाही। त्यानंतर डिझायर टू परचेस खरेदी करण्याची शक्ती, इच्छा। ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या दोन अटी पूर्तता होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे या दोन अटींना जास्त महत्त्व आहे। परंतु याच्यात तिसरी एक महत्त्वाची अट ऍड झालेली आहे आणि ती समजून घेणं गरजेचं आहे। तिसरी अट आहे टाइम फॉर ट्रान्झॅक्शन। म्हणजे खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ त्या व्यक्तीकडे उपलब्ध असेल तर आपण ही त्या वस्तूची मागणी करू शकतो। जेव्हा या 3 घटक एकत्र येतात तेव्हा एका वस्तूची मागणी पूर्ण होऊ शकते। त्यामुळे काय लक्षात ठेवा, एका वस्तूची मागणी पूर्ण होण्यासाठी 3 घटक लागतात: विलिंगनेस टू पे, डिझायर टू परचेस आणि टाइम फॉर ट्रान्झॅक्शन। थँक्यू।